सर्व सन्माननीय तुकाराम दादा एडगे साहेब दादा एडगे त्रिवंड राजापूर लांजा साखर पामुद्रा संघातील एक उत्तम व्यक्तिमत्व समाजसेवक त्यांनी ही कोकणाची लोककला विनामूल्य या ठिकाणी रसिकांसाठी ठेवलेली आहे आणि रसिक प्रेक्षक सगळे दाद देत आहेत शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहत आहेत. तर दादांना शाहीर संदीप मोरे बुवांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. कारण एवढं संपूर्ण नियोजन करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. उत्तम नियोजन साहेबांनी केलेलं आहे. तसेच आज मला वर्षानुवर्षी संगीताची साथ लागते ते माझे लोकप्रिय ढोलकीपटू विशालदादा सुतार, कीबोर्ड मास्टर माझे पंकज दादा काताळे, बँड मास्टर प्रणव दादा काताळे आणि बँजो मास्टर सौरभ दादा देवरुकर यांना सुद्धाही मोरेबुवांचा मानाचा मुद्रा. जो हा उत्तम साऊंड आहे साईराम साऊंड सिस्टम आमचे मित्र बंधू
राजू दादा पड्या त्यांना सुद्धा मोठे भावांचा मानाचा मुद्रा या ठिकाणी बरेचसे मान्यवर शाहीर मंडळी आलेली आहेत जी मला भेटून गेली. अनेक लोक असतील त्याच्यामध्ये सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणा, मित्र म्हणा, तुरेवाले शाहीर, लोकप्रिय शाहीर तुषारजी पंधेरी बुवा, माझे गुरु समाज गोसाई बुवा, माझे शक्तीवाले शाहीर आमच्या घराण्यातील लोकप्रिय शाहीर सचिनजी कदम बुवा, असेच माझे मित्र शाहीर संतोषजी कोल्हापे बुवा, तुम्हाला सुद्धाही मानाचा मुद्रा. या ठिकाणी सन्माननीय सुधाकर मास्कर तसेच शिवाजी टोकरे, सचिन दादा साळवी माझे आलेले आहेत, अविनाशदादा तांबे माझे उमाजी भाऊजी आलेले आहेत, तसेच काशीनाथ गुरुले, अजयबाई, किशोर सनद भाऊ येत आहेत, त्यांना सुद्धा ही मोरे भावांचा मानाचा मुद्रा. तसेच गणपत लांबोरे लोकप्रिय या कलेवर ज्यांचं प्रेम आहे त्यांना सुद्धा ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आमच्या पंकजाला सुद्धा गावावरून आले त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बरेचसे मंडळी आहेत, सगळ्यांना मानाचा मुद्रा करायला लागला तर वेळ खूप झालेला आहे. आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर ह्या वर्षामध्ये पहिलीच बारी आमची आहे लांबोरी वांची माझी. बारी म्हणजे बारी करणाराची, लक्षात घ्या. फुकट आहे, फुकट बुवाला देतो सुकट, जवला काढायचं नाही बुवा, पण सुकट भाजून देणार तुम्हाला मॅच. लांबोरी बुवा तुम्हाला सुद्धा शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. लोककला आहे लोक, आणि आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात. ही लोककलेची परंपरा आहे. बुवा माझा पास घेऊन जायचा आहे, तुमचा विषय आणायचा आहे, माझा विषय घेऊन जायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य करा ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या एकादशी आहे म्हणून छान विषय. आज मायबाप रसिक प्रेक्षक तुम्हीच आमचे विठ्ठली रखमाई आहात म्हणून काय म्हणताय का? सुखावले माझे मन गर्दीतली पाहू, ऊर्जा मिळाली या रणांगणात उभा राहू. करतो सुरुवात मी गीत पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. हा नश्वर देह त्यांच्या चरणाशी ठेवितो. जो जो भक्त पंढरीच्या वारीला पायी जातो आणि खरा परमार्थ ज्याला कळतो तोच समाधानी होत. वायका विषय छान आहे. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. देवा विठुराया येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायले कराची या मायले कराची आहे विठू रखमाई. येईन पंढरीला देवा मी पायी पायी.
सदैव माझ्या राही तुझे गोड नाम सुखी सदैव माझ्या राही या माया लेकरांची हो या माया लेकरांची आहे विठुर कुमारी पंढरीला देवा मी पायी पायी पंढरीला देवा मी पायी पायी या माया लेकरांची या माया लेकरांची झाली विठुर कुमारी पंढरीला देवा मी पायी पायी 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 येईन पंढरीला देवा मी पायी पायी श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदाल घराण्याचा शिवशाही विठोबा अशोक महादे यांचा जय हनुमंतनाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया नक्की बघा विषय गणाचा छान आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो म्हणून लांबरे व्हा. तुमचे पण गण लय फेमस आहेत शुभेच्छा. परंतु गण हा गण असतो तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका. परंतु झोपीने नक्की होणार आजची काय म्हणतोय बघा. अनेक संकट आपल्यावरती येतात. त्या मुंब्रामध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसं गेली. विमान कोसळला. कित्येक अपघात होतात. म्हणून छान विषय आणलाय बा. ऐका नीट ऐका ऐका नीट.
मांडतो आहे करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे आणि सुख समृद्धी नको देवा मला फक्त समाधान मागतो मोरेश्वरा ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्ष असू द्या व्यथा सांगतो ना बाप्पा साऱ्यांची कथा ही एक शहिराची सुद्धा आहे प्रत्येक भक्ताची कथा काय का व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना
तरुण सेवा मंडळ आवरे गुरुवाडी आणि भिकाजी बोर्ड आयोजित सन्मान्य आमचे शक्तीवाले शाहीर मित्र खेळचे सुपुत्र मंगेश यादव तसेच माझे मित्रबंधू तुरवले शाहीर संतोषजी कोलापटे दिनांक 19 जुलै शनिवार साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा हा दोघांचा जुगलबंदी सामना आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यांनी 201 रुपये दिले आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा बघा. शक्ती तुरा म्हटलं की चिमटा हा घ्यावाच लागतो प्रत्येक शाहिराला, तर रंगत येणार नाही. कारण आजचे बुवा लांबोरी बुवा, बरोबर ना? लांबोरी बुवाच आहेत ना? हो, लांबोरी बुवाच आहे. बोलता पोपट, बोलता पोपट, ये तो बोलता पोपट है लांबोरी बुवा. उसका जोश लाल है, बहुत बोलता है, उसका दिमाग खोलता है मैं आज. म्हणून विषय बुवा गवळीचा चांगला आणलाय, सगळ्यांना आवडेल, पण बुवाला नक्की आवडेल. ज्यांचे सोबत असतात ते कोल्हापूर बुवा पण आहेत. बुवा ऐकून घ्या. कोल्हापूर बुवा कुठं खरंच माझे मित्र संतोष मोरे माझे बंधू आणि संतोष राजपुरी आलेले त्यांना शाहिरी मानाचा पदार्थ करतो. कारण का बुवांची लेखणी सुंदर, वादच नाही. आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात. अनेक गाणी त्यांची फेमस आहेत, बरोबर. पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे, बरोबर ना? चला, हे तो गवलन है गवलन, उसके बाद चिमटा लेता है. हा बघा, विषय कसा आणलाय बघा. हे बसून घ्या तुम्ही. विषय असा आहे, बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये. ती राधा म्हणते कानाला, हे काना 7व्या अवतारामध्ये तुम्हाला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्या आणि माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लफडं ही म्हणतात, बरोबर की नाही? राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरगा पोरीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास? बाजूला लगेच बोलणार, हा पोराने पुरं झंगाट आहे, लफडा आहे, बरोबर ना? म्हणून असा विषय छान आणलाय. हो, ऐका. कृष्णा, ती जीवा बाळ जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा खुणते ही माती, लोकांची जेव्हा जेव्हा फुलते ही माती, पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 201 रुपये दिले आमचे मांजरेकर बंधू खास विरारून आलेले आहेत. बघा विषय कसा आपला. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ.
झेंगाटचं म्हणजे लांबोरे बुवांचं आणि हा राधेचं म्हणजे मोरे बुवांचं हे पण लपडं आहेच. झेंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो? झगडा आहे ना आमचा, तोच आमचा झेंगाट. म्हणून ऐका, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली, अरे म्हणती त्याला पड.
यांच्याकडून 200 रुपये आले. तसेच संजय भांजे यांच्याकडून 200 रुपये आले. त्यांना शाहिरी पाण्याचा मुद्रा. तसेच आमचे मित्र बंधू आयोजक सन्मान्य सुभाष बांबरकर दादा त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. तसेच सन्मान्य रवींद्र पटकर साहेब आलेले आहेत का त्यांना सुद्धा मोरेबावांचा मानाचा मुद्रा. त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आले. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. माऊली नमस्कार. बघा वेळ कमी आहे, अपुरा आहे. आयोजकांनी सांगितले मला की शॉर्टकट मध्ये करा बारी, कारण वेळ खूप झाला. या ठिकाणी आमचे मित्र साळवी दादा सचिन दादा साळवी यांच्याकडून गवळींसाठी 500 रुपये आले. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बघा गोवाना विषय दिलाय. माझा विषय आजच नाही, गेली 4 वर्ष चालतोय विषय. बरेच जणांनी प्रयत्न केला आणि आज समाजाला कळावं करता, गोवाना कळावं करता माझा विषय टाकतोय गोवांच्या कानावरती. गोवाना लेखी दिलेला आहे. गोवा कानावरती केस आला असतील थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये गोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शायर आहे बुवा जो खरं बोलेल, माझ्या विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल तर त्याचं ह्याच रंगाच्या मंचावरती मी सत्कार करेन. हा माझा शब्द आहे. म्हणून गोवाना एक चिमटा घेतो, प्रश्नपद घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो. बरोबर ना? प्रश्नपद गोवाना एक थोडा लावतोच बार खालना. दाढीवाले बुवा त्यांची पण दाढी नाही, आज माझी पण दाढी आहे. झाला बघूया. हा खतलवा जरा खतलवा. बघा चिमटा घेतो. किती वेळा टाइम नाही. कोलपटे बुवा आता हलवायची नाही आम्हाला. हो टाइम लगेच. अरे विषय माझा जुना लावू नका बुवा उगाच चुना. बुवा करू नका इथे शोधून ग्रंथात आण. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात लिव्हान. डेंजर फटाक नेम आहे. विषय माझा आहे जुना लावू नको बुवा उगाच चुना. बुवा करू नको इथे घाण. उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. 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 खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे गुटखा, तंबाखू, वेफर्स कोणी खाऊ नये. आढळल्यास 500 रुपये दंड आहे. आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं भैया साहेबांचं दुसऱ्या बारीकडे घेऊया. शॉर्टकट मध्ये आज बेडगे साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 ओळी म्हणून गीत गातो आहे का? गोवाना दुसऱ्या पारीमध्ये घेणार तर निश्चितपणे विषयच नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे राजा साखरपा लांजा आदरणीय आमदार भैया सामंतदादा माऊल्या आलेले नाहीत, साहेब आलेले. म्हणून तरी सुद्धा आमचे बेडगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे, लक्षात द्या. 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहेत. अरे या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहे. या
तुकाराम येडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली गमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे त्यांच्याकडे साठा मी पणाचा आहे आणि दादर सारख्या या नगरीत विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात कारण तुकाराम दादा येडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र तुर्यावले शाहीर किशोरजी सनद बुवा त्यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत जस्ट आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत त्यांना सुद्धा एक मोठेवांचा मानाचा जरा धन्यवाद 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 त्या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ महेंद्र आगरे भाऊ त्यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो बघा आमच्या येडगे साहेबांनी अरे आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय तुकाराम दादा येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय अरे भैया सावंतांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसा असं नियोजन केलेलं आहे म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मनाचा मुद्रा करतो ऐका आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान भैया राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान त्यांचे आम्ही जमणार साथीला त्यांच्या भैया आमदार स्वभाव प्रेम माणूस दमदार स्वभाव प्रेम माणूस दमदार कधीला कुठे घेत मारार लोकसेवाही करून त्यांनी मिळविला बहुमान लोकसेवाही करून त्यांनी मिळविला बहुमान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान 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 येडगे साहेबांनी नियोजन केलंय छान आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आमच्या कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान या ठिकाणी चाहते मोरे व प्रस्तुत समाजसेवक जयवंत चव्हाण आणि सुधाकर सुर्वे आयोजित कलगीतुरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे शक्तिवाले शाहीर संदीप मोरे म्हणजे मीच आहे तुर्यावले शाहीर अनिलजी घराटे रंगतदार सामना इथे होणार आहे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे ही नोंद घ्यायची आहे धन्यवाद म्हणून हो आता माझी
प्रथमपैकी संपवतो. गोवा आल्यावरती बोलतील. बघा गोवा आल्यानंतर हा मस्त पैकी कॉमेडी किंग म्हणून प्रथमपैकी संपवून गोवाना शुभेच्छा देऊ त्यांच्या फेरीला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आता एका बाजून आपला मोकळा. देवाचं नाव घेतलं की टेन्शन नाही. राजाचा बघ काय ओ सोयनी घ्या सोयनी. खतलो बुवा. अरे उद्या एकादश आणि म्हणता सुकाट देतो सुकाट. माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव. आपण बोंबील झालो. आपण स्वतः बोंबील. सुकाट देतात कडकडन जाऊया. तसं गरम व्हायला बघत होतं असं किती गरम झाल्याने गेलं. सुरुवात करूया. तुम्ही फक्त थंड धरा. पैसा गरम करूया. 45 मिनिटात बारी एकदम कडक. पैसा जरी दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल. पैशाची वसूल कशी ती बघायची. मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे. आणि या फोटोच्या वर पण बघा भैया साहेबांचा हात गावावर बघा. याला एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व लावूया. बोल न कमी पण कामाची हमी. नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्यांनी पण हे गाणं बोलले. परवा उदय सामंत पण बोलले. अरे बोल न कमी पण कामाची हमी. शब्द दिलेला मोडत नाही. अरे किरण भयांचा पॅटर्न भारी. काम कुठलं बी आडत नाही. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. तुम्ही बी भैयाचे ध्यान व्हा. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. असा आहे. सुरुवात करूयात. स्वागतम सुस्वागतम. सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन. या हिंदुस्थानचा आराध्य दैवत. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या तापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला. या होळकर शाहीचे संस्थापक थोर राजे मल्हारराव होळकर. इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हारता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यशोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझ्या वेवले गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी. केळमेगावची माझी आई विठलाई. लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होऊन धनी नटेश्वर रंगदेवता जागे मालक यांना नमस्कार करत मी मूळगादी बाबूरंगले घराण्यातील भीमाशंकर नारायण गुराव बाब्या राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सुरेवाला शाहीर विकास लांबोरे तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आज माझे भाऊकीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत. ते संदेश ओकते अतुल इंद्रे आहेत. कीबोर्डला अजित चव्हाण आहे. बेंजोला अमोल नालिस्कर आणि ऑक्टोपडला रोहित दिके. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात माझा मित्र राजू पड्यान. तुम्हाला सर्वांना मनाचा मुजरा करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर दादा येडगे तुकाराम येडगे या तरुणानं आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्या बुद्धीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे. आणि आज लांजा राजापूरचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या
जे कट्टर समर्थक आहे ते दादा येडगे मित्रमंडळ त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तित्रयाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत वारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाली असेल तारांबळ. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला वारी करायची आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा हॉल दादा येडगेच करणार आहेत. या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर मास्कर, सुभाष जांभरकर माऊली आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा त्यांनी त्यांचं नाव माझं नाव सांगताना हातबी झटकलं, हरकत नाही. अरे माणूस आहे, माणूस आहे, हे असले आपले संस्कार नाही असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे, पण आपण सौजन्याने वागणार एका मर्यादेपर्यंत, नंतर पुढच्या पुढे बघू. तर शाहीर संतोष गुलाबटे, माझे माऊली तुषार पंधिरे आहेत, शिवाजी कोकरेज बुवा आहेत, माझे मित्र माझे गाववाले जितेश गुरव बुवा आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिबे आहेत, शाहीर रागे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई माऊले आहेत और भास्करभाई कार्य पण आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहेत, फणसात फणस बरका फणस आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश तांबे, माझा पाठीराखा राजू ग्रीन, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे, प्रवीण पत्यानेंचा आशीर्वाद आलेला आहे मला, चंद्रकांत खरातचा आलेला आहे, प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघ सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे ते सगळे आपले ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली पण आलेले आहेत. आणि पांडुरंगाचं दर्शन शाहिरांनी फार छान गायलेलं आहे आणि मी तुरेवाला आहे, गायलाच पाहिजे. विठ्ठलाचं मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय, लक्षात. टाळ चिपळ्यांच्या संग हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग, टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग, भावभक्तीचा जाणून घे, भावभक्तीचा जाणून
सेवा गोड मानून घे हो पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे ठाणी मनी माझा पांडुरंग तुझा चढला रे हा व्यासंग तुझा चढला रे हा व्यासंग तुझा चढला रे हा व्यासंग ठाणी मनी माझा पांडुरंग तुझा चढला रे हा व्यासंग ह्या जगतेला मी तो भेटीला ह्या जगतेला मी तो भेटीला देवा तूच मला सांभाळून घे देवा तूच मला सांभाळून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे साधी भोळी ही भक्ती माझी ओढ अंतरी विठू तुझी ओढ अंतरी विठू तुझी ओढ अंतरी विठू तुझी हो साधी भोळी ही भक्ती तुझी ओढ अंतरी विठू तुझी देऊन कर काटेवारी उभा माझा श्रीहरी देऊन कर काटेवारी उभा माझा श्रीहरी हात चरणाशी लावून घे हात चरणाशी लावून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे टाळ पिपळ्यांचा संग तुझ्या भजनात दंग टाळ पिपळ्यांचा संग तुझ्या भजनात दंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हवनास्वलीचा बोल तू रे गणेश भिकाजी दिवाशंकर गणपती बाप्पा
परशुराम होडे मावळती यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. गाव तरुण मुंबई मंडळ आवरे गुरवाडे गुहागर आणि शाहीर भिकाजी भोवड आयोजित मंगेश यादव माझे मित्रच आहेत, शक्तीवाले कलगीवाले, आणि त्यांच्या विरोधात आमचे गुरुबंधू संतोष कोलापटे यांचा शनिवारी 19 जुलैला कार्यक्रम आहे. साई छाया विद्यालय मोरेगाव नालासोपारा 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि आमची राजू ब्रीद यांची कन्या येसकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो याच्यात पण लोकांना प्रॉब्लेम हे म्हणजे किती शंका की हे काय दिलं की ह्याच्यात पण ते डाऊट घ्यायचे. असो आता काय नटेश्वर आहे, आता खोटं कोण बोलतो आणि खरं कोण बोलतो. आता काय पैसा आलं पैसे. सुधाकर मास्कर माऊली 500 रुपयाचे आशीर्वाद आले आहेत. रवींद्र भटकर माऊली यांच्याकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं आता काय बोलणार. गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा. तुमचं म्हणे गण फेमस आहे, चांगलं आहे, पण ते गण पण परंतु आलं किंतु परंतु. आणि गवळण लपड्याची कशी आली, लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट. या पोपटान अशा किती महिना भोर रवडवल्यात भोर. अगं या महिने तो महिना काय चिमणी सुकाट देतो म्हणा, सुकाट असल्या चिमण्या अशा भोर रवडवल्यात आपण भोर. प्रेमाने बोलून शास्त्रद्वारी करून त्याचा लोकांना त्रास आहे. आदळा आपण धांगड धिंगाणे गळ्यात ढ्यांगा, त्यांचे ढ्यांगा मी काढतो बरोबर. माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर एक युट्यूबर आले हे कट करा, हे कट करा. गण बघा. जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं त्या कोकणातला गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्कोमध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागा. स्वर्ग तू जाणार कधी. तो मित्र सांगतो दुसऱ्याला स्वर्ग तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. धरून घ्यावं डोळ्यावर रूप हलवून देह
वाटून लहान असो वासान येतो लाडका बाप्पा वर्षान हरवते भूतकान झरनाले वहाड आणि वाहते नदी झरनाले वहाड आणि वाहते नदी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी आशा सुखाची एक वसते फिरून पहावे कोकण फिरून पहावे कोकण फिरून पहावे कोकण शब्दामध्ये ना सांगता येत तुला निसर्ग कौतुक मनाचा संवाद होतो जीवाशी तार छेडुनी नाजूक तार छेडुनी नाजूक तार छेडुनी नाजूक सजते भानुशी करुणी गोड इकडेचे हे मोदक लहान थोर बघ धरती फेर हे भान ढोलकी वादक हे भान ढोलकी वादक हे भान ढोलकी वादक गण देतो तयाना मग सुखाची उडी गण देतो तयाना मग सुखाची उडी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी जिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागार जिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागार स्वर्ग अवतरतो तू जाणार कधी स्वर्ग अवतरतो तू जाणार कधी हो याव कोकणामध्ये गणपती सणासुरी याव कोकणामध्ये गणपती सणासुरी याव कोकणामध्ये गणपती सणासुरी याव कोकणामध्ये गणपती सणासुरी अरे जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी अमोल साळवी यांच्याकडून या लहान दोन बालकांना 100 रुपयाचं खाऊ आणलं पैसे घे तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलगीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे कृपया या डोंबिवलीवासींना मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा दिगंबर भोड माऊली उमेश बंडबे आणि निलेश भोड माझे मित्र यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालला पारितोषिक आहे त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोळीवरून आलेले आहेत लांजा 1000 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मी चाचे माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं माऊली तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू देत अनेक लोक आहेत क्षमा करा माझं कुणा नाव राहिलं असेल तर आता जाऊया गवणीकडे बघा झाला वारी सुरू केली 10:30 आले आता गण झालाय
आता ह्या यांच्या भागाचे भाग काय थिएटरमध्ये तेवढे शक्य होत नाहीत आणि बुवांना माहिती आहेत त्यांना मिळतील की नाही. तर बुवा म्हणतात आधुनिक म्हणतात जे प्रेम आहे त्याला लपडं म्हणतात आणि तेव्हाचं प्रेम होतं. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, खिरापतीसारखं हित पण याला थोडं पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ही अशी खिरापत काढली ना की असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान झालेला आहे. डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आणि म्हणतात लपडं. पण बुवा पोपट पोपट या चिमण्यांना या मैनांची दैना केल्याशिवाय काही गप राहण्यातला नाही. अरे तुरेवाला आहे मी, तुरेवाला आहे. अरे शास्त्रानं बोलायचं असेल, शास्त्रानं बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी बोललं तर मला सांगा आणि तुम्हाला कधी वावगं बोललं तर सांगा. पण या ढ्यांगावरती करायची, आईला करतं नाही बाबाला करतं आणि हे सगळं करतं ह्या मीडियाच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्यतो नाही करत. शक्यतो आज अनेक बदल झालेत, त्याचं काय क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे. लोक फरमाईश येतात, चांगल्या गाण्याला फरमाईश जाणार, चांगल्या गवडीला फरमाईश जाणार, टिंबला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय मग राधेला नाही, पण काय म्हणते राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या ज्या आहेत ना त्यांच्या मनात आहे काळं, मनात लय काळं. मला आपण काळा मनात तर चांगला माणूस, पण माझ्यावर जे डाव ठेवतायत हे गवळणी नो काय म्हणतोय मी. ऐका ऐका आता आता करून याला काय कार्टून आहे काय जमत नाही. बोलूया, सुरुवात करूया आपण. हा डपल्यानो शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग जाग. गीताय गीताय मला माहिती आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू मग, जरा वळून बघ तू मग, राग नकाव तुझ्या काग, जरा वळून बघ तू मग, राग नकाव तुझ्या काग, दिल्या शब्दाला तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचं तुझ्या मायेचं पडलंय मला घोड, पडलंय मला घोड, पडलंय मला घोड. शब्दाच्या आड कधी तुझ्या मी जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड. गोड म्हणत असशील मजला, गोड म्हणत असशील मजला, लाड करतेस माझं काग, गोड म्हणत असशील मजला, लाड करतेस माझं काग. दिल्या शब्दाला तू जाग बाई जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग. रगा रगानं जाऊ नको तू, प्रेमाचं बोलूया काही, प्रेमाचं बोलूया
शब्दाला पोरी तू जाग दिल्या शब्दाला पोरी तू जाग माझा नादाला माझा नाग दिल्या शब्दाला पोरी तू जाग माझा नादाला माझा नाग दिल्या शब्दाला पोरी तू जाग माझा नादाला माझा नाग जरा वळून बघ तू माग रग नादाव तुझ्या गाग जरा वळून बघ तू माग रग नादाव तुझ्या गाग प्रभाकर झोरे शांतराम कुलाबटे 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 आणि आलेला आहे आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक आत्माराम लक्ष्मण चाचे मावले या ठिकाणी उपस्थित आहे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद मावले आणि माझा संजय भोजे आलेला आहे संजय भोजे गाव नेरके 201 रुपयाचं पारितोषिक चंद्रकांत माने गाव मिळण 200 रुपये धन्यवाद आणि दोघांसाठी श्री हरेश कोकरे श्री तुषार शिंदे गाव पाचल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि म्हणतात घासून लावून दे घासूनच जाणार आर्या अजित मोहित आर्या अजित मोहित लहान कलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि राज उद्धव भाऊनी एकत्र यावे 500 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 राजाराम माने यांचे मामासाहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे श्रीराज शिंदे कलाकार मंच मुंबई कैलासवासी सुनंदा गोविंद कोल्हापटे यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष भावदारे यांच्याकडून लहान बालकलाकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 आलं परत पैसा आलं मोरी फ्रेंड सर्कल सुदवाडी शिरवली लांजा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे कोवतं गणाला आणि मोरे पुढचं लागायचं तर गवळण झाले तुषार भाऊ फरमाईश घेता येईल काय पर गाण्याची घेऊ अरे सॉरी शाहीर संदीप सोबन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक काढलंय धन्यवाद घेतो हा नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यान सांधायचं भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवान तुला पवत बांधायचं अरे पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं आणि सुखान नांदायचं गणाला पवत बांधायचं धन्यवाद पुढचं आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आता बुवांच्या अजून एक आहे श्री जानाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली नड झाली जरा घरच्या देवात नड झाली आणि लाईट गेली बुवांचं एक आमचं स्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला एवढा आर्थिक नुकसान केलं पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक कोणी नाराज व्हायला नको आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतलेली आहे रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे ज्याने ज्याने ते तिकीट घेतलेले आहेत त्यांनी जपून ठेवा त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे तर प्रकाश पाजने भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच तर हे नंतर एकदम सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं मध्ये वर करतो तर प्रश्न विचारलेला आहे लय वर्ष का असतोय आम्ही वेगवेगळे उत्तर दिली त्याच्यातली अर्धी उत्तरं त्यांची अट आहे त्या अटीत आहेत नंतर टाकलेली आणि आज लिहून देतो आज जे सांगणार आहे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे तर त्यांचा जो प्रश्न आहे की
मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांचं नाव काय तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली. हो ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहिलं पाहिजे किमान शायराला. जाऊया तर काय म्हणतात भान मारीन. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं, कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं होतं भान मारीन? कुठल्या सांगितलं होतं? संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काय फालतू गोष्टी बोलू नका, नाही तर मग चपलेचा हार मी गळ्यात घालेन तुमच्या आणि तुटलेल्या खटाचा घालेन आणि खरोखर घेऊन घालेन. हे असलं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचं आहे बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा, कोणतीचा विषय का? चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. शाप तुकडा पाडून टाकेन, शेतकरी सांगतोय त्याला औषधीला काय म्हणतोय? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. आकडी कोयती कमरला असता, करायची नाही र कुठलीच चिंता. बळीराजाला मिळालं वरदान, कोण होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास, शास्त्र अभ्यास, माझी कलगीवाली बायती. शास्त्र अभ्यास, माझी कलगीवाल बायती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. 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 चल हट बघू बाजूला, चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. असं आहे ते सगळं. कैलासवासी महादेव कोंडोबा पटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष पटकारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गाव पाचल. धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग गोरे, हरेश टोकरे, तुषार शिंदे गाव पाचल. गोवा पुढचं नाही वाचत, 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुगेश गोपाळे 121 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला आहे, या जुलैला. याच नाट्यगृहात आहे. कलगीवाले आहेत राजेश निकम आणि प्रतिस्पर्धी मीच शहर विकास नांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतो. तुम्हा आम्हा सर्वांना येणं एकत्र
वाचायचं. चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित कलगीतुराचा सामना गुरुवार 24 जुलै 25 रात्री 7 वाजता याच ठिकाणी आहे. याच नाट्यगृहात संदीप मोरेभाऊ आहेत आणि आमचे मित्र अनिल गराटे आहेत तुरेवाले. सामने रंगतदार होणारी सामना हा. या कार्यक्रमाला हास्यजत्रा कलाकार, सिने अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रकांत मांजरे माऊली यांच्याकडून हे मोरे भावांचे आणि माझ्यासाठी हे आलेले पैसे 100 रुपयाचे. धन्यवाद. आता एक गीत घेतो. दोस्तीचा पक्का हुकमी एकदा केलाय भारी नाद. अरे दोस्तीचा पक्का हुकमा एकदा केलाय भारी नाद. भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. दोस्तीचा पक्का हुकमी एकदा, दोस्तीचा पक्का हुकमी एकदा केलाय भारी नाद. भैया साहेबांचे भैया साहेबांचे आपल्या हिमतीवा करून वाट चाल, करून वाट चाल. त्याने पटवली यशाची हो मशाल, यशाची हो मशाल, यशाची हो मशाल. तुम्हा सदीच्या झाक शुभेच्छा तुम्ही नावानी नाद. तुम्हा सदीच्या झाक शुभेच्छा तुम्ही नावानी नाद. भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद. भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. दोस्तीचा पक्का हुकमी एकदा केलाय भारी नाद. दोस्तीचा पक्का हुकमी एकदा केलाय भारी नाद. भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद. धन्यवाद. प्रकाश झोरे गाव पाचल यांच्याकडून 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माजी अध्यक्ष राजापूर धनगर समाजाचे 201 रुपयाचं पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं माझं सगळं संपलं. दुपारचं जेवण झालं, आता रात्रीचं बाकी. मट्टर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या. शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्याप्रमाणे बारे केली आम्ही मागून आलोय. आमचा स्वभावच तसा आहे. तर त्या नेहमी ते तुमच्या ठेवायचं. तर आता तुम्ही जी बारी इथं सादर कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा. मी शॉर्टकट मध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय इकडचं तिकडे झालं असेल क्षमा करा. परत येतोय 10 मिनिटासाठी. धन्यवाद.